मी मी ही पदं जी आहेत, मी तर म्हणतो हे सर्व्हिस सेक्टर आहे. कुणाला वाटत असेल की आपण आमदार म्हणून फिरणं किंवा खासदार म्हणून फिरणं तितकं सोपं नाही. दिवसभरात आलेल्या प्रत्येक माणसाचं समस्या समजून घेणं, त्याची समस्या सोडवणं, ती समस्या आपलीच आहे असं समजून ती सोडवण्यासाठी अखंडपणे वेळ घालवणं, हा काही म्हणजे सोपं काम नाहीये ते. आणि प्रत्येकाचं समाधान करणं. ते मी करत आलोय, सातत्यानं करत आलोय आणि त्याच्यामुळं काय आहे, काही लोक निवडणूक लागल्याच्या नंतर महिनाभर आधी, 6 महिने आधी तयारी करतो. मी निवडून आल्यापासून माझी तयारी आहे. म्हणजे ज्या दिवशी मी खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आलो, त्याच्या दुसरीपासून मी तेवढेच फोन घेतो, तेवढ्याच लोकांना अटेंड करतो, तेवढ्याच लोकांची कामं करतो आणि ते माझं सातत्य चालू आहे. असं नाही की एक दिवसापुरतं केलं आणि दुसऱ्या दिवशी सोडून दिलं. ते सारखं चालू आहे. त्याच्यामुळे ती बेरीज रोज होत चालते आणि त्या पद्धतीनं चालते आणि रमणं मला खरं म्हणजे ज्याला काम ज्याला काहीच काम करायचं नाही त्याच्यासाठी रमणं असेल हा शब्द कदाचित. पण ज्याला काम करायचंय मला वाटत नाही रमणं वगैरे रमण्याची पदच नाहीत. ही प्रचंड काम करण्यासाठी वाव आहे तिथं. कायमस्वरूपी कुणाचं ॲडमिशन असेल, कुणाचं एखाद्याचा तलाट्याचा फेर राहिला असेल, कुणाची लाईटची अडचण असेल, अगदी कुणाची गाडी एखाद्याची पकडलेली असेल वराड्याची, त्याला लग्नाला जायचं असेल, ही जरी सोडणं असेल, मला वाटतं ही एक काम आहे आणि ते काम झाल्याच्या नंतर त्या माणसाच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असतो ना, ते मला वाटतं ते भरपूर समाधान देऊन जातं. ते कुठूनच मिळू शकत नाही.